ते सांगतात की 2 आठवड्यापूर्वी अचानक ज्यावेळेस ते सकाळी उठले, त्यांचा जो पोट आहे त्यामध्ये त्या खूप दुखायला लागलं आणि ते म्हणाले की त्रास थोडासा आहे, मी सहन करेन. त्यानंतर दुपारपर्यंत जसं झालं त्यांचा जो लघवीची जागा आहे त्या ठिकाणी त्यांना खूप दुखू लागलं आणि ते त्रास खूप वाढल्यानंतर संध्याकाळी ते दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी गोळ्या दिल्या, पण ते बरं होण्याच्या ऐवजी त्रास खूप वाढला. 2 दिवसामध्ये त्यांची जी लघवीची जागा होती ती खूप सुजली. ते सांगतात की इतकी सुजली की मला चालायला, बसताना, उठायला वगैरे काही जमत नव्हतं. पण ते सांगतात की त्यावेळेला त्यांनी चर्चमध्ये एका मेंबरला फोन केला. त्यांनी त्यांना सांगितलं की प्रभू येशू जिवंत आहे, तुम्ही विश्वास धरा, विश्वास सोडू नका. ते सांगतात येणाऱ्या शनिवारी ते लगेच चर्चमध्ये आले. जे रिपोर्ट्स काढले होते ते रिपोर्ट्स घेऊन आले. ज्या रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचं जे त्या ठिकाणी खूप पाणी जमा झालेलं आहे आणि तुमचं ऑपरेशन करावं लागेल लवकरात लवकर. आणि ते पण म्हणतात की मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवला. चर्चमध्ये आल्यानंतर त्या रिपोर्ट्सवरती समोर येऊन मी प्रार्थना केली. परमेश्वराने मला आरोग्य द्यायला सुरुवात केलं. पूर्ण आठवड्यामध्ये परमेश्वराने मला आरोग्य दिलं. गेल्या शनिवारी मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. सर्व आरोग्य प्रभू येशूने मला दिलेलं आहे. हालेलुया. खरं आहे ते काय? हा म्हणजे माझी सूज आहे ना अशी एवढी मोठी झाली होती आणि मी इथं मेंबरांना एक फोन केला. ते म्हणले तुम्ही काहीच काळजी करू नका, येशू जिवंत परमेश्वर आहे, तुम्ही शनिवारी या आणि 6 वाजता येऊन सगळ्यात पुढे बसा. मग आणि तुम्ही ते रिपोर्ट घेऊन या सोनोग्राफीचा आणि सगळ्यात पुढे येऊन बसा. मी इथं समोरच येऊन बसलो आणि शेवटच्या प्रार्थनेमध्ये जेव्हा प्रार्थना केली त्यावेळेस भविष्यवाणी झाली, जे पण काही गाठी असतील, सूज असेल, सर्व निघून जाईल. दुसऱ्या शनिवारपर्यंत सर्व सूज कमी होत गेली, नॉर्मल आहे. देवाला धन्यवाद. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू. वो कहते हैं कि कई सालों से वो किराए के घर पे रह रहे थे और उनको खुद के घर लेने की इच्छा थी. वो कहते हैं कि 2019 से वो हमारे चर्च में आने लगे. हर शनिवार, रविवार, सोमवार और आके यहाँ प्रार्थना करते थे. वो कहते हैं 2022 में प्रभु ने उनको 2 घर से आशीर्वादित किया है, जिसके लिए वो सारा गौरव प्रभु यीशु को देते हैं. वो अपनी दूसरी गवाही में बताते हैं कि उनके दिमाग में कहीं भी नहीं था कि घर हो गए तो हमें गाड़ी भी लेनी है, और उन्होंने कभी इस चीज़ के लिए सोचा भी नहीं. पर वो कहते हैं कि पिछले हफ्ते प्रभु ने उनको नई गाड़ी से आशीर्वादित किया और वो उसकी चाबी लेके आए कि आप उस गाड़ी के लिए प्रार्थना करें. तुम्ही का रडता? हां, देवाने चमत्कार केला. लोकांना एक घर मिळत नाही, तुम्हाला 2-2 घर दिले देवाने. आमेन. और वो बताते हैं कि ब्रदर को वो 4 साल से कंपनी में काम कर रहे, पर उनको प्रमोशन नहीं था. पर वो कहते हैं आपके साथ सहमति से प्रार्थना करने से वो कहते हैं कि उनको पिछले साल प्रमोशन मिला है और अच्छी सैलरी से उनका इंक्रीमेंट हुआ है. प्रेज गॉड. त्यांची फार अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात की ते स्वतः हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात आणि एप्रिलमध्ये अचानकपणे असं झालं, त्यांच्या पोटामध्ये फार वेदना होऊ लागल्या आणि जेव्हा त्यांना तपासण्यात आलं तर असं आढळलं त्यांच्या किडनीमध्ये स्टोन झालेला आहे आणि तो स्टोन 6.5 mm चा होता. आणि ते म्हणतात की तिथं मला 4-5 दिवस डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं आणि उपचार केले, परंतु वेदना काही थांबत नव्हत्या. परंतु ते म्हणतात मी नियमितपणे शनिवारची चर्चला येत असते आणि शेवटच्या प्रार्थनामध्ये तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा सहमत होत असते. अद्भुतरित्या देवाने त्यांच्या जीवनात काम केलं. ते म्हणतात ते पूर्ण स्टोन पूर्ण नाहीसं झालं, पडून गेलेला, म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. स्टोन असंच पडलं. हो, प्रार्थना केली आणि स्टोन पडला. जीसस, थँक यू फादर फॉर. ते सांगतात की गेले 27 वर्ष ते भाड्याच्या घरामध्ये राहत होते आणि ते म्हणतात की 3 महिन्यापूर्वी त्यांना कोणीतरी त्यांच्या नातेवाईकांनी चर्चविषयी सांगितलं. ते रेग्युलर चर्चला येत राहिले, प्रार्थना करत राहिले आणि जसे तुम्ही शेवटच्या प्रार्थनेमध्ये म्हणता की ज्यांना घर हवंय त्यांना प्रभू तू घर दे, ते म्हणतात की ती प्रार्थना आम्ही स्वीकारली. 3 महिन्यापूर्वी प्रभूला प्रार्थना केली की प्रभू यावर्षी मला तू घर दे, आणि ते म्हणतात की परमेश्वराने चमत्कार केला. 3 महिन्यामध्ये त्यांना घर मिळालं, लोन पास झालं आणि गेल्या शुक्रवारी त्यांचं ॲग्रीमेंट देखील साईन झालं आणि हा सर्व चमत्कार प्रभू येशूने केलेला आहे. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. 3 महिन्यामध्ये सर्व काही झालं फटाफट. बघा, लोन पण झालं. मुंबईला राहतात. हो, मुंबईला राहतो. मुंबईत घर होणं एक मोठी गोष्ट आहे. हो, 27 वर्ष झाले आम्ही रेंटवरच होतो. बघा 27 वर्ष रेंटवर होता तो. आता स्वतःच झाले. किती छान झालं. कसं काय तुम्ही ऑनलाईन बघायचं आम्हाला? कसं? हो, ऑनलाईन पण बघायचो आणि इथे माझी बहीण पण यायची. अच्छा. ते म्हणतात 30व्या वर्षी मला व्यसन लागलं, तंबाखू आणि दारू. सकाळी उठलं की हे दोन्ही गोष्टी त्यांना लागायच्या. 3 वर्षापूर्वी त्यांची मुलगी जी आहे ती चर्चला आली आणि आई वडिलांना पण घेऊन आली. ते म्हणतात जीवन बदललं येशूने. जे 35 वर्ष मी दारूचं आणि तंबाखूचं व्यसन करत होतो, आता मी हात देखील लावत नाही. येशूने संपूर्ण जीवन बदलून टाकलेलं. 35 वर्ष दारू घ्यायचं तुम्ही, आता काही येशूने बदललं. बघा. हालेलुया. आमेन. प्रेज गॉड, ब्लेस यू.